तर विद्यार्थी मित्रांनो, सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता वॅकेन्सी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता 1 नंबरचे जे पद आहे ते आहे TGT मॅथेमॅटिक्स कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर हे शिक्षकाचे पद आहे. तर त्यासाठी इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं बॅचलर डिग्री लागेल मॅथेमॅटिक्समध्ये 50% गुणांसह किंवा तुम्हाला इथं 4 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स लागणार आहे. BSc, B.Ed, PCM आणि तुम्हाला इथं पास इन CTET किंवा SET तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 38,000 इतके वेतन मिळणार आहे आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 21 ते 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर डिसेबलमध्ये तुम्हाला ही पात्रता लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे TGT सोशल सायन्स कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर याची पण इथे एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन लागणार आहे 2 सब्जेक्टमध्ये. तर हिस्ट्री आणि पॉलिटिक्स किंवा सायन्स आणि इकॉनॉमिक्स किंवा सोशियोलॉजी अँड जिओग्राफीमध्ये किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन विथ हिस्ट्री ऑर पॉलिटिकल सायन्स ऑर जिओग्राफी ॲज मेन सब्जेक्ट इथं लागणार आहे आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 38,000 मिळणार आहे आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 21 ते 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे TGT जनरल सायन्स कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर याची पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री लागणार आहे इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथेमॅटिक्स 50% गुणांसह किंवा 4 इयर इंटिग्रेटेड डिग्री कोर्स तुम्हाला लागणार आहे BSc, B.Ed, PCM आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 38,000 मिळणार आहे आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 21 ते 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे वॉर्ड बॉय. तर यासाठी इथं 2 जागा आहेत ओपनसाठी आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 25,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर जी वयोमर्यादा आहे या पदासाठी तर ती 18 ते 50 वर्षापर्यंत आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर जो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला सैनिक स्कूल सातारा या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या पण तुम्हाला इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला 9x4चे 30 रुपयाचे पोस्टाचे पाकिट इथं पाठवायचे आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 100 रुपये आहे OBC आणि ओपन उमेदवारांसाठी आणि SC/ST उमेदवारांना इथं शुल्क माफ आहे. तर तुम्हाला इथं द प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल आणि अर्ज तुम्हाला इथं पोस्टाने पाठवायचे आहेत किंवा बाय हँड तुम्हाला इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर अर्ज पाठवण्याची जी अंतिम तारीख आहे तर ती 25 एप्रिल आहे. तर तुम्हाला इथं 25 एप्रिलपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. परीक्षेचा जो दिनांक आहे तर तो तुम्हाला इथं ईमेलद्वारे कळवण्यात येईल. त्यानंतर तुमची जी परीक्षा राहील तर ती तुम्हाला इथं सैनिक स्कूल सातारा येथे राहणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला सैनिक स्कूल सातारा येथे पाठवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.